हॅलो एव्हरीवन, आज आपण आलो आहे भिवंडी दरबारला, जे की आहे खेड शिवापूरमध्ये. आणि आता आम्ही आज जाणार आहेत. बघूयात कसं आहे, रिव्ह्यू घेऊयात आपण छान असा. सो कंटिन्यू करा ब्लॉगला तुम्ही. इथे मी अनुष्काला सांगितलेलं की माझा फक्त फोटो घे, तर मॅडमने पूर्ण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ काढून ठेवला. एनिवेज, मी कितीही मोठी झाले तरी पण मला झोक्यावरती बसायला आणि झोका खेळायला खूप आवडतं. लहानपणी तर मी खूप गुडघे फोडून घेतलेले आहेत. चला कंटिन्यू करूयात आपला ब्लॉग. कुठे बसलेत हे? आता इकडून एंट्रन्स आहे. फुल फोटोजेनिक आहे प्लेस, एक नंबर वाटते. आणि इकडे असं टेंट टाईपमध्ये पण आहे बसायला, मस्त वाटतं. सिटिंग एरिया खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आहे, पण थंडी जाम असते बाबा. इतकं फोटोजेनिक आहे ना हे, खरंच खूप छान वाटतंय. आणि ते छोटे मोठे इव्हेंट्स वगैरे असतील तर छान सिटिंग एरिया वगैरे खूप खूप जास्त स्पेशियस आहे. मस्त वाटतंय हे. ओय येडू चल, मस्त आहे, छान आहे. ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे, खूप भारी वाटतंय. आणि इथे सिटिंग एरिया मला छान वाटलं. माने कहा हम किस्मत का. येडू, हिला असं वाटतंय सगळ्यात जागा हिच्यासाठीच आहे. सगळे टेंट फिरत बसली आहे, वेडी कुठली. नाही त्या अजून येतो जेवण मागवलं नाही, जेवण कुठं मागवलंय अजून. मलाईवाला हा आहे, हा चिकन चिली आणि तो प्रॉन्स. हा स्टार्टर अजिबात चांगला नाही वाटला आम्हाला, म्हणून ॲज इट इज आम्ही असाच सोडला. चिकन पण नाही आहे वर असं टेस्टी असं काय वाटत नाही आहे. हे पण कच्चं आहे, सो आपण आता रेस्टॉरंटच चेंज करून टाकूया. चला, त्याच्या समोर शौर्यवाडा आहे, आम्ही इकडे चाललोय शौर्यवाड्याला. शौर्यवाड्याची वाईब मस्त वाटते. आता हे लहान मुलांसाठी खेळायला पण चालू केलंय. गाईज, आता आम्ही आलोय शौर्यवाड्याला, कारण की असं झालं की आता आम्ही जिथे गेलो होतो भिवंडी दरबारमध्ये, तिथे आम्हाला त्यांनी स्टार्टर दिला होता. आणि पहिले आम्ही सगळ्यात पहिले सूप मागवलेलं. आणि सूप मागवल्यानंतर असं झालं की सूपमध्ये म्हणजे आम्ही सांगितलं होतं व्हेज सूप पाहिजेल आहे, व्हेज कॉर्न सूप. तर त्यांनी त्याच्यामध्ये दिलं होतं चिकनचं कॉर्न सूप. आणि जे टोमॅटो सूप दिलं होतं ते पण पावडरने बनलेलं होतं. लिटरली काहीच टेस्ट नव्हती त्याला, वर्स्ट होतं. आणि त्यानंतर आम्ही चिकनचे स्टार्टर मागवले. लिटरली 3 स्टार्टर मागवले होते, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. दिसायला छान दिसतंय, पण चिकन पूर्णपणे कच्चं होतं. आणि मी पुढे व्हिडिओ टाकेल, त्यात तो चेक करा. आणि चिकन कच्चं होतं, प्लस जे आपण प्रॉन्स मागवलं होतं प्रॉन्स चिली, ते पण कच्चं होतं, त्याला पण काही टेस्ट नव्हता. आणि देन मग आम्ही मेन कोर्स तिथे ऑर्डर केलाच नाही. त्यामुळे आता आम्ही आलो आहे शौर्यवाड्याला. तर रेफर करेन की बाबा, तुम्ही खरंच कुठून लांबून जेवायला येत असाल तर प्लीज पहिले काहीतरी मागवा. तुम्हाला छान वाटलं तरच तुम्ही पुढे खा, नाहीतर अजिबात काही खाऊ नका. जास्तीचा मेन्यू ऑर्डर करू नका. मस्तीखोरी इथं पण मस्तीच चालू आहे यायची मागची. इकडे बघा, ॲम्बियन्स बघा, छान आहे, मस्त वाटतंय नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि गर्दी बघितली असेल तुम्ही, वीक डेजमध्ये पण एवढी गर्दी आहे. इथे टेस्ट पण बघूयात कसा आहे. मॅडमनी लस्सी पहिले मागवली आहे, तिला जास्त आवडली आहे. कुठे गेले रे, लय वेळ झाला.
माझं डोकं दुखायला लागले. आता हा चिकनचा स्टार्टर आम्ही मागवला आहे आणि ह्याची एकदम टेस्ट भारी आहे. टेस्ट करून बघितला आहे आणि एकदम फ्रेश आहे चिकन. हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे, एकदम फ्रेश. चला अजून बघूयात नेक्स्ट. सो मी आता हा ट्राय करून बघते. काळा स्वेटर कुठे ठेवलं का? मस्त आहे हा, प्रॉपर शिजलाय. टेस्ट पण एकदम स्पायसी. ही चिकनची स्पेशल थाळी आहे. सोलकढी, गुलाबजाम वगैरे सगळं आहे. आणि ही चिकन नॉर्मल चिकन थाळी आहे, ज्याच्यामध्ये चिकन रस्सा आणि एक करी येते आणि चपाती, रोटी, नान, वॉट एव्हर जे पाहिजे तुम्हाला ते. आणि राईस पण एक नंबर आहे, खूप छान टेस्ट आहे. एकदा नक्की ट्राय करा. जेवण झालेलं आहे आता आमचं. आता आम्ही फटाफट निघतो कारण की खूप उशीर झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, चपाती ब्लॉग? सांगा आम्हाला पण.